सर जय भीम. जय भीम सर. नुकतंच आपलं एक चित्रपट आला आहे जय भीम पॅन्थर नावाचा. त्यातील रायबा कांबळे नावाची भूमिका जी आहे ती चित्रपटातील भूमिका अनेक नागरिकांना आपल्या भीम सैनिकांना भावलेली आहे. आपण या भूमिकेबद्दल नक्की काय सांगाल आणि चित्रपटाबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम. आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. फिरता फिरता तुमच्या गावामध्ये म्हणजे तळेगाव या गावाला आलो आम्ही पुण्यामध्ये. तर इथे आल्यानंतर एक गोष्टीचा आनंद झाला की इथले जेवढे काही नागरिक आहेत, जेवढे प्रेक्षक वर्ग होता त्यांचा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळाला, सगळ्यांचं प्रेम मिळालं. सोबतच जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचा आशीर्वाद मिळाला. हे माझ्यासाठी आणि माझ्या मूव्हीसाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे. त्यामुळं इथला तुमचा आशीर्वाद घेऊनच पुढचा बस सुरू करतो. आणि ज्या पद्धतीनं माझी जी भूमिका आहे रावबा कांबळे, म्हणजे माझं मूळ नाव हे विनय धाकडे आहे आणि चित्रपटातील नाव रावबा कांबळे. आता हे रावबा हा जो कॅरेक्टर आहे, हे कॅरेक्टर एक समाजाशी जुळलेला, कुटुंबाशी जुळलेला, मित्रांना सांभाळणारा आणि चळवळीमध्ये संघर्ष करणारं एक असं व्यक्तिमत्व आहे. आणि खूप सरळ आणि अभ्यासक व्यक्तिमत्व असं कॅरेक्टर आहे. या चित्रपटात एक विशेषतः असं आहे की हा चित्रपट कुठल्याही समाजाचा नसून हा संघटनेचा चित्रपट आहे. धर्मार्थ प्रवृत्ती विरुद्ध लढणारा एक चित्रपट आहे जो प्रत्येकानं पाहावा असा हा चित्रपट आहे. ज्या पद्धतीचं आता जे वातावरण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, ज्या पद्धतीचं घाण राजकारण सुरू आहे, त्या राजकारणाला आरसा दाखवण्याचं काम हा चित्रपट करतो. म्हणून हा चित्रपट बघायला पाहिजे. त्याचप्रकारे ज्या पद्धतीचं आता लहान मुलं अँड्रॉईड मोबाईल किंवा बाकीच्या मोबाईल या गोष्टीवर लक्ष जास्त करतात, पण इतिहास अजून माहिती नाही. इतिहास वाचणारा, महापुरुषांच्या विचार सांगणारा हा चित्रपट आहे. म्हणजे हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जेवढे महापुरुष होऊन गेले हे एका ध्येयानं झपाटलेले होते. ते ध्येय सांगणारा चित्रपट आहे. म्हणून हा चित्रपट बघावा. म्हणजे हा चित्रपट लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला बघायला पाहिजे असा हा चित्रपट आहे. कारण की आज आपण समाजाला प्रबोधन देणारं, एका लहान मुलांना घडवणारं, राजकारण चळवळ सांगणारं, जे त्यामध्ये समता, न्याय, करुणा, बंधुता या सगळ्या गोष्टी आहेत असा हा चित्रपट आहे. म्हणून हा चित्रपट सगळ्यांनी बघावं हेच मनापासून प्रार्थना करतो सगळ्यांना. आणि विनंती करतो की तुमचं FB असेल, इन्स्टा असेल, स्टेटस असेल किंवा जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला स्प्रेड करणं होईल ही गोष्ट, ते तेवढी जास्तीत जास्त स्प्रेड करा. आणि हा चित्रपट आणखी जास्त थिएटरवर लागला पाहिजे अशी नम्र विनंती करतो. आणि धन्यवाद. थँक्यू सर. सगळे नाही येणार त्याच्यात. तुम्ही हात लावर सर तुमच्या मोबाईलमध्ये येत आहे का? या